कोल्हापूरजवळचं एक छोटंसं गाव भिलवडी. गावात सगळे एकमेकांना ओळखायचे, पण त्या गावात एक घर असं होतं जिथं गेली अनेक वर्ष कोणीही हसताना पाहिलं नव्हतं. ते होतं जोशी कुटुंबाचं घर. त्या घरात फक्त 3 माणसं राहत होती. शरद जोशी, त्यांची आई आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी गौरी. घरात एक गोष्ट मात्र कधीच बोलली जात नव्हती, सुमेधा, शरदची पत्नी. कारण 15 वर्षापूर्वी ती अचानक गायब झाली होती. ना चिठ्ठी, ना मृतदेह, ना काहीच पुरावा. फक्त एका रात्री ती घरातून निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही. गावात अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. ती पळून गेली, तिने आत्महत्या केली, कोणीतरी तिला मारलं. पण खरं काय होतं कोणालाच माहीत नव्हतं. जुलैचा महिना. रात्री जोराचा पाऊस पडत होता. अचानक रात्री 11 वाजता घराचा दरवाजा वाजला. ठक ठक ठक. शरदने दरवाजा उघडला आणि त्याच्या हातातून दिवा खाली पडला. दारात एक स्त्री उभी होती. ओले केस, पांढरी साडी, थकलेले डोळे. ती हळू आवाजात म्हणाली, "मी परत आले." शरदच्या तोंडातून शब्दच निघेना, कारण ती सुमेधा होती. तीच चेहरा, तीच आवाज. फक्त ती अजिबात म्हातारी दिसत नव्हती. 15 वर्ष जणू तिच्यावर थांबली होती. सुमेधा घरात आली, पण घरात आनंद नव्हता. फक्त भीती होती. शरदची आई सतत तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. एका रात्री गौरीने विचारलं, "आई, तू खरंच माझी आई आहेस ना?" सुमेधा काही बोलली नाही. फक्त तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं. त्या दिवसापासून घरात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. रात्री स्वयंपाकघरात आवाज यायचे, बंद खोलीत दिवा लागायचा आणि दररोज पहाटे अंगणात ओल्या पावलांचे ठसे दिसायचे. पण बाहेर पाऊस नसताना सुद्धा. एक दिवस गौरीला जुन्या खोलीत एक कपाट सापडलं. त्यात जुने फोटो होते. गौरी फोटो पाहत होती. अचानक तिच्या हातून एक फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये शरद आणि दुसरी एक स्त्री होती. त्यांच्या गळ्यात हार होते, लग्नाचा फोटो. गौरी हादरली, कारण ती स्त्री सुमेधा नव्हती. त्याच वेळी मागून आवाज आला, "तो फोटो तुला कुठे सापडला?" गौरीने मागे वळून पाहिलं. सुमेधा उभी होती. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते. त्या रात्री शरदची आई अखेर बोलली. ती रडत म्हणाली, "सुमेधा 15 वर्षापूर्वी मेली होती." गौरीच्या अंगावर काटा आला. "मग ही कोण आहे?" आजी थरथरत म्हणाली, "शरदचं पहिलं लग्न दुसऱ्या मुलीसोबत झालं होतं, नेहा. पण लग्नानंतर काही महिन्यात नेहा अचानक विहिरीत मृत सापडली. गावात त्याला अपघात म्हटलं गेलं, पण खरं म्हणजे नेहाला सुमेधाने ढकललं होतं, कारण तिला शरदवर प्रेम होतं. नंतर शरदने सुमेधाशी लग्न केलं, पण लग्नानंतर सुमेधा विचित्र वागू लागली. ती म्हणायची नेहा अजून इथंच आहे. आणि एक रात्री सुमेधा स्वतःच गायब झाली." गौरी आणि शरद रात्री जुन्या विहिरीजवळ गेले. विहिरीतून आवाज येत होता, "मला न्याय हवा आहे." अचानक पाणी हलायला लागलं आणि त्यातून हळूहळू एक स्त्री वर येऊ लागली. पांढरा चेहरा, लांब केस आणि गळ्यात तुटलेला हार. ती नेहा होती. ती रडत म्हणाली, "माझा मृत्यू अपघात नव्हता." शरद खाली बसला, कारण त्यालाही सत्य माहिती होतं. त्या रात्री नेहा आणि सुमेधामध्ये भांडण झालं होतं. सुमेधाने रागात नेहाला ढकललं, पण शरदने सत्य लपवलं, कारण त्याला सुमेधावर प्रेम होतं. अचानक मागून आवाज आला. सगळं सांगितलं शेवटी. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. सुमेधा उभी होती, पण आता तिचा चेहरा बदलला होता. डोळे पूर्ण काळे, ओठ फाटलेले आणि आवाज विचित्र. ती जोरात ओरडली, "मी तिला मारलं, कारण मला माझं प्रेम हवं होतं." वारा जोरात सुटला. विहिरीचं पाणी बाहेर येऊ लागलं. गौरी रडत होती. तेवढ्यात नेहाचा आत्मा पुढे आला. ती शांत आवाजात म्हणाली, "सुडाने कोणालाच शांती मिळत नाही." नेहाने सुमेधाचा हात पकडला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली आणि दोघीही हळूहळू धुक्यात विरघळल्या. त्या घटनेनंतर सगळं शांत झालं. घर पुन्हा सामान्य झालं. पण एक दिवस गौरी जुन्या फोटो अल्बमकडे पाहत होती. तिला एक नवीन फोटो दिसला. त्या फोटोमध्ये शरद, गौरी आणि त्यांच्या मागे उभी असलेली सुमेधा हसताना. गौरी घाबरून मागे वळली. खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला होता आणि काचेत कोणीतरी बोटाने लिहिलं होतं, "मी अजून इथेच आहे."
तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत. बाय बाय.